पप्पा हटालू चंगी सुख झाली ओ साजनी तोहार धन बरवा तोहा माधव बरवा हे बाबा हमारे गई सुख झाली ओ साजनी तोहार धन बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृता की सोनी मनी विठ्ठलिया स्वप्नी ही दुख कोनी न देखे स्वप्नी ही दुख कोनी न देखे नोरा नामाचा गजर भय सुतनी कामने रामे सुख दिले आपने रामे सुख दिले आपने कामने रामे सुख दिले आपने दया गर्भवासी ने जाने दया गर्भवासी ने जाने दया गर्भवासी ने जाने राम मेरा मेरा अभी गाऊंगी राम मेरा मेरा अभी गाऊंगी दया
झाले राम राज येऊन आमासी झाले राम राज काय येऊन आमासी झाले राम राज काय येऊन आमासी झाले राम राज काय येऊन आमासी धरणी धरी पिक गाई ओळल्या मसी धरणी धरी पिक गाई ओळल्या मसी राम वेळ वेळा गाऊ होगी राम वेळ वेळा गाऊ होगी धरली धरली
आम्हासी झाले रामराज्य काय उणे आम्हासी धरणी धरी पीक गाई वळल्या म्हैशी राम वेळोवेळा मी गाऊविये तळिता कांडिता जीविता गे बाईये स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा नामाचा गजरे भय सुटले कळी काळा राम वेळोवेळा मी गाऊविये दळिता कांडिता जीविता गे बाईये तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासी येणे जाणे खुंटले राम वेळोवेळा मी गाऊविये दळिता कांडिता जीविता गे बाईये महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनिं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार थोडा ऐकूया बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता लोकाभिराम रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मंगलभवन मंगलहारी प्रभवतु दशरथ मंगलभवन
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शरण 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 हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रुती देखा त्या माझे नमन दंडवत आई से नमन करुणी सकळा हरी कथा बोलवी बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठल झाले रामराज्य काय उणे आम्हासी झाले रामराज्य काय उणे आम्हासी धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हैसी राम वेळोवेळा मी गाऊविये दळिता कांडिता जेविता गे बाईये। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला भंग भगवंताचे महान भगवत भक्त देहुनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय देवमान्य महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू रामचंद्र ज्या वेळेला अयोध्या नगरीमध्ये परत आले आणि अयोध्या नगरीच्या त्या सिंहासनावर विराजमान झाले त्यावेळी अयोध्या नगरीमध्ये जो आनंद व्यक्त केला गेला अयोध्या नगरीमधल्या प्रत्येक नगरवासियांनी प्रत्येक भाविकांनी प्रत्येक साधकांनी जो आनंद त्यावेळेला व्यक्त केला माणसानं आनंद व्यक्त केला नवल नाही तर पशु पक्ष्यांना सुद्धा जो आनंद झाला निसर्गावर सुद्धा त्याचा परिणाम कसा झाला त्याचं वर्णन करणारा हा भंग आहे। विठ्ठल विठ्ठल
अभंग माझ्या तुकोबारायांचा आहे। आणि प्रभू रामचंद्रांच्या आगमनानंतर ज्या वेळेला रामराज्य स्थापन झालं त्यावेळेला जो आनंद मनुष्यांना झाला, पशुपक्ष्यांना झाला, निसर्गाला झाला, तो आनंद व्यक्त करणारा माझ्या प्रभू रामचंद्रांचा महिमा वर्णन करणारा सुंदर अभंग आहे। अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो असा, मौजेग्राम अपसिंगा या नगरीमध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी, समस्त भाविक मंडळी, रामभक्त, कारसेवक, लहान थोर मंडळी या सर्वांच्या वतीनं अयोध्या नगरीमध्ये आज होत असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं, तसेच कलशारोहणाच्या सोहळ्याच्या निमित्तानं सबंध भारतभरामध्ये जो सोहळा आयोजित होतोय, गावागावामध्ये, खेड्यामध्ये, वस्तीमध्ये, वाडीमध्ये, तांड्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी भारतातलं एकही घर नाही की जिथं माझ्या प्रभू रामचंद्रांचा हा सोहळा आज साजरा होत नाही। पण ज्या ज्या गावामध्ये प्रभू रामचंद्रांचे मंदिर आहेत त्या गावामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सोहळा साजरा होतोय। सांगायला आनंद वाटतोय, अभिमानानं, गर्वानं एक गोष्ट सांगून जाईल की आपल्या अपसिंगा नगरीमध्ये सुद्धा माझ्या प्रभू रामचंद्रांचं भव्य आणि दिव्य स्वरूपाचं मंदिर आहे। आणि या मंदिरामध्ये सर्वांनी, समस्त ग्रामस्थ मंडळींनी एकत्रित येऊन माझ्या प्रभू रामचंद्रांचा जो सोहळा अयोध्या नगरीमध्ये साजरा होतोय तोच सोहळा आपल्या अपसिंगा नगरीमध्ये साजरा करण्याचा संकल्प केलाय। आणि त्या योगानं, त्या निमित्तानं आजचा हा नामरूपी यज्ञ आहे। विठ्ठल आजचा दिवस तुमच्या आमच्यासाठी भाग्याचा दिवस आहे। बारीक ऐका बरं, अनेक वर्ष आपण सण साजरे करत असो, दिवाळी असेल, गुढीपाडवा असेल, रंगपंचमी असेल, अनेक सण आहेत। अनेक सण आम्ही आनंदानं साजरे केले असतील, उत्साहानं साजरे केले असतील, पण तुमच्या आमच्या आयुष्यातला आजचा दिवस हा सगळ्यात आनंदाचा आणि सगळ्यात उत्साहाचा दिवस आहे। त्याचं कारण असं आहे, 500 वर्षापासून अखंड भारतामधल्या प्रत्येक हिंदू व्यक्तीनं, प्रत्येक राम भक्तानं ज्या गोष्टीची वाट बघितली होती, बरोबर आहे की नाही, अतिशय तळमळीनं अंतकरणापासून प्रत्येक रामभक्ताला वाटत होतं प्रभू रामचंद्रांचं मंदिर माझ्या अयोध्या नगरीमध्ये व्हावं, म्हणून 500 वर्षापासूनचा लढा आहे। 1528 ला लढा सुरू झाला ते 2024 पर्यंत हा लढा चालला। अनेक कारसेवकांनी आपलं बलिदान दिलं। आणि अजून एक गोष्ट स्वाभिमानानं सांगेन, आपल्या अपसिंगा नगरीमधले 8 कारसेवक होते, 8 ते 9, बरोबर आहे की नाही। आणि तुम्ही आता बघितलं असेल, ज्यांचा सत्कार आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला केला, तुम्हाला खोटं सांगत नाही, आपण फक्त गावात एकत्रित आलोय, आपण फक्त कीर्तनाला उपस्थित झालोय, आपण फक्त गावामध्ये प्रदक्षिणा काढली आहे, भव्य शोभायात्रा काढली आहे, आपलं योगदान तर आहेच। पण खरं सांगू, ज्या लोकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या परिवाराची चिंता न करता, केवळ माझ्या प्रभू रामचंद्रासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 1992 मध्ये 6 डिसेंबर 1992 रोजी सबंध भारतामधून जे कारसेवक अयोध्या नगरीमध्ये गेले आणि जी बाबरी मस्जिद तिथं उभं केली होती ना, ती बाबरी मस्जिद नसते नाबूद करून टाकली, पाडून टाकली। आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं लढाईचा विजय पहिला झाला। 1992 ला बाबरी मस्जिद पडली आणि त्यावेळेला बऱ्याच आमच्या कारसेवकांनी आपल्या जीवाची बाजी लावली, स्वतःचं बलिदान दिलं, रक्त सांडलं। बाबा, हा दिवस तुम्हा आम्हाला सहजासहजी बघायला मिळाला नाही, अनेकांच्या रक्तानं हा इतिहास लिहिला गेलाय। प्रभू रामचंद्रांचं भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर जे आज तुम्हा आम्हाला दिसतंय ना, ते मंदिर बांधण्यासाठी अनेक लोकांनी आपला प्राण गमावला, हे सुद्धा आपल्याला विसरून चालत नाही। म्हणून एकदा मी सर्वांना विनंती करेन, आपल्या गावातील जे जे कारसेवक अयोध्या नगरीमध्ये गेले होते आणि प्रभू रामचंद्रांच्या कार्याला सहकार्य केलं होतं, त्यांच्यासाठी एकदा कडकडून टाळी झाली पाहिजे, जोरात। वा वा वा। आपल्या अपसिंग्यामधले कारसेवक, मूळचे कार्यसेवक, मला वाटतं 1947 ते 48 दरम्यानचे अण्णासाहेब रोहिणकर, रामचंद्र हरिभाऊ
भोसले, बापराव सगरे व यांचे सर्व साथीदार यांच्या सहकार्यानं राम मंदिरासाठी स्थापना या मूळचे कारसेवक म्हणजे जे मूळ कारसेवक होते पूर्वीचे ते हे मूळ कारसेवक आहेत आणि त्यांनी मंदिराची आपल्या स्थापनाही त्यांनीच केली. एकदा त्यांच्यासाठी कडकडून टाळी झाली पाहिजे. आणि मंदिरासाठी आपल्या गावातल्या मंदिराच्या बांधकामासाठी ज्यांनी योगदान दिलं तेही रामभक्त आहेत. ते दुर्दैवानं आपल्यामध्ये आज नाहीत, पण मला वाटतं ते शरीरानं देहानं जरी आपल्यामध्ये नसतील तर त्यांचा आत्मा जिथं कुठं असेल ते हा सोहळा उघड्या डोळ्यानं पाहत असतील, त्यांच्या आत्मदृष्टीनं पाहत असतील आणि निश्चित त्यांच्या आत्म्याला समाधान आज वाटल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे की नाही? ते कैलासवासी आहेत सगळे. हनुमंत नागोरावजी पाटील, जगन्नाथ मल्लिकार्जुन नकाते, संभाजी पवार, रामकृष्ण राऊत, रामहरी गोरे, तसेच भगवान भारत लोके, दीनानाथ दीक्षित, ज्ञानोबा रघु गोरे आणि सिद्धराम आप्पा स्वामी या सर्वांसाठी एकदा परत टाळी झाली. या लोकांनी आपला स्वतःचा विचार केला नाही. आणि तुम्हाला खरं सांगू का, इथं बसून बोलणं जेवढं सोपं आहे तेवढं प्रत्यक्ष तिथं जाणं खूप कठीण आहे, खूप अवघड आहे. बोलता वाटे सोपे करणी करता. बरोबर आहे की नाही? गल्लीमध्ये बसून, घरात बसून, उंबरट्यात बसून किंवा वट्ट्यावर कट्ट्यावर बसून गोष्टी बोलणं फार सोपं आहे, पण प्रत्यक्ष ज्या वेळेला कृती करायची वेळ येते का नाही त्यावेळेला खरा पुरुषार्थ आपल्या लक्षात येतो. आणि हा पुरुषार्थ या कारसेवकांनी दाखवला. त्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. आणि आपण भाग्यवान का आहोत त्याचं कारण मी सुरुवातीला सांगेन, पुढे जाईन. ऐका, आपण का भाग्यवान आहोत? 5 पिढ्यांनी प्रयत्न केला राम मंदिर व्हावं म्हणून, पण 500 वर्ष झालं राम मंदिर झालं नव्हतं. त्यांनी प्रयत्न केला. प्रत्येकाला वाटत होतं माझ्या भगवंताचं राम मंदिर व्हावं, अयोध्या नगरीमध्ये मंदिर उभा टाकावं, पण दुर्दैवानं ते डोळ्यानं ते मंदिर बघू शकले नाहीत. त्यांनी लढा दिला, पण त्यांच्याच लढ्यामुळे आज तो लढा यशस्वी झाला. आपण इतके भाग्यवान आहोत, कारण सांगू का, आज आपल्याला उघड्या डोळ्यानं याची देही याची डोळा माझ्या प्रभू रामचंद्रांचं भव्य आणि दिव्य मंदिर पाहता येतंय. ते मंदिर उभं झालेलं आम्ही डोळ्यानं पाहतोय आणि त्या मंदिरात आज माझा भगवान परमात्मा विराजमान होताना आम्ही डोळ्यानं बघणार आहोत. एवढं भाग्य आपल्या जीवनात कुठे आहे? मी तर म्हणेन आपल्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस जर कोणता असेल तर आजचा दिवस आहे, 22 जानेवारीचा. म्हणून हा दिवस जीवनात कधी विसरू नका. आजचा दिवस ही सगळ्यात मोठी दिवाळी तुमच्या आमच्यासाठी. प्रत्येक घराघरामध्ये आनंद होतोय. आई, प्रत्येकाच्या दारामध्ये पंत्या आहेत, प्रत्येकाच्या दारामध्ये सुंदर सडा टाकलाय, सुंदर रांगोळ्या काढल्या आहेत, प्रत्येकानं घराच्या समोर गुढ्या उभा केल्यात, प्रत्येकाच्या घरावर भगव्या पताका लागल्या आहेत. आणि मला वाटतंय खऱ्या अर्थानं राहुलजी, खऱ्या अर्थानं आता म्हणावं लागेल, खऱ्या अर्थानं त्रेतायुगामध्ये एकदा रामराज्य आलं होतं, पण ते रामराज्य आणण्याकरता माझ्या प्रभू रामचंद्राला 14 वर्ष वनवास भोगावा लागला होता. रामराज्य सहज मिळालं नव्हतं. त्यावेळेला सकाळी राज्याभिषेक होणार होता, संध्याकाळच्या वेळेला कैकेयीनं 2 वर मागितली होती. राजा दशरथाला सांगितलं, स्वामी मला तुम्ही 2 वरदान देणार आहात. एक, पहिलं वर मागितलं होतं रामाला 14 वर्ष वनवास, आणि दुसरं वरदान मागितलं होतं भरताला राजगादी. काय त्याग होता माझ्या प्रभू रामचंद्रांच्या जीवनात, कधीतरी आठवा. सकाळी राज्याभिषेक होणार होता, माझा राम सकाळी राजा होणार होता, पण संध्याकाळी आईचं वचन ऐकलं. माझ्या वडिलांनी वचन दिले ना तुला आई, रघुकुल रीती सदा चली आई प्राण जायो पर. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, माझ्या बाबांनी जर तुला वचन दिलं असेल तर आई खरं सांगू, माझा प्राण गेला तरी चालेल, पण माझ्या बाबांचं वचन मी मोडणार नाही. प्रभू रामचंद्रांनी वडिलाच्या एका वचनावर 14 वर्ष वनवास भोगला. अंगावरचा राज पोशाख काढून टाकला, वल्कले परिधान केले आणि 14 वर्ष रानावनामध्ये राहून माझ्या प्रभू रामचंद्रांनी वनवास भोगला. फळं मुळं कंदमुळं खाल्ली आणि माझ्या भगवंतानं वनवास भोगला. आणि 14 वर्षानंतर ज्या वेळेला माझा भगवान परमात्मा अयोध्या नगरीमध्ये परत आला,
त्यावेळेला ढोल धमामे ताशे वाजत होते. जो आनंद आपण आज साजरा करतो यापेक्षा कितीतरी पटीनं तो आनंद अयोध्या नगरीमध्ये साजरा केला गेला होता. त्यावेळेला प्रभू रामचंद्र ज्या वेळेला सिंहासनावर बसले आणि रामराज्य स्थापन झालं त्यावेळेला नेमकी काय अवस्था होती जगद्गुरु तुकोबाराय पहिले चरण सांगतायत. झाले राम राजा पायामध्ये आवासे झाले राम राजा पायामध्ये अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणजे तुकोबाराय सांगतात. त्रेतायुगामध्ये ज्या वेळेला रामराज्य स्थापन झालं त्यावेळेला काय अवस्था झाली बाबा. झाले रामराज त्यावेळेचे ते भक्त म्हणायचे काय गुणे आम्हासी काय कमी आहे. राम राज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. माझ्या प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये कोणत्याही गोष्टीची उणीव नव्हती. सगळी प्रजा सुखी होती. अहो लोक सुखी असतील नवल नाही. प्रभू रामचंद्रांचं रामराज्य आल्यानंतर माझ्या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने अयोध्या नगरी पावन झाली. ज्या भगवंताच्या पायाच्या धुळीनं अहिल्याचा उद्धार झाला त्या भगवंताचे चरण कमल अयोध्येमध्ये पडल्यानंतर अयोध्या नगरी पावन आणि पुनीत झाली. आणि जी धरणी जी भूमी पिकत नव्हती ती धरणी माता सुद्धा पिकू लागली. धरणी धरे पीक ऐकली. ज्या ठिकाणी पीक येत नव्हतं ती धरणी माता पिकानं भरून गेली. तिने हिरवा शालू परिधान केला आणि गायी ओळलेल्या म्हैसे ज्या गायी दूध देत नव्हत्या नाही त्या गायी सुद्धा दुभत्या झाल्या. बरोबर आहे की नाही. तुका म्हणे नोहे काय त्या करिता. भगवंताचे चरण कमल ज्या भूमीत पडले त्या भूमीतल्या अवस्था म्हणजे तुकोबाराय प्रगट करतायत. त्यावेळेला प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आल्यानंतर ही अवस्था तिथं झाली होती. आणि आता खऱ्या अर्थानं जसं त्यावेळेला रामराज्य आलं होतं आता या 2024 मध्ये 1528 ते 2024 500 वर्षाचा प्रवास मला वाटतं त्याही वेळेला प्रभू रामचंद्राला वनवासच भोगावा लागला. आणि अयोध्या नगरीमध्ये आता प्रभू रामचंद्राला येण्याकरता पुन्हा 500 वर्षाचा वनवास भोगावा लागला. आणि खऱ्या अर्थानं आज वनवास संपला. माझा भगवान परमात्मा आज विराजमान झाला. बरोबर आहे की नाही. पूर्वीच्या लोकांनी खूप प्रयत्न केला. अरे भगवंताला सुद्धा वनवास भोगावा लागत असेल. तुम्ही आम्ही साधारण जीव आहोत. तुम्ही आम्ही रामभक्त आहोत. आणि माझ्या भगवंताला त्या सिंहासनावर विराजमान करण्याकरता अनेकांचं योगदान आहे. मग बजरंग दल असेल, RSS असेल, विश्व हिंदू परिषद असेल, गावागावातील कारसेवक असतील,
राम भक्त असतील, बऱ्याच लोकांचं योगदान आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जर बोलायचं झालं तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं सुद्धा मोठं योगदान होतं बरं का. कट्टर हिंदुत्ववादी होता महात्मा. त्याही माणसानं राम मंदिरासाठी खूप मोठा प्रयत्न केलाय. बऱ्याचशा राम भक्तांनी सहकार्य केलंय. हे एकट्याचं कार्य नाही, या सगळ्या राम भक्ताचं कार्य आहे. बघा, देवावर किती प्रेम करावं, माझं वाक्य थोडं बारीक आहे का. देवावर किती प्रेम करावं. पूर्वीचे राम भक्त म्हणायचे, कोणते, राम मंदिर झालं नव्हतं त्यावेळेला ते राम भक्त म्हणायचे, त्यावेळेला बनाएंगे मंदिर, ताली वाजवा, ताली एक साथ बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, राम भक्त म्हणायचे, बनाएंगे मंदिर, मंदिर तर आम्ही बनवणारच, भले आमचा प्राण द्यायची वेळ आम्हाला आली तरी चालेल. कसम तुम्हारी राम, हे भगवंता तुमची शपथ घेऊन आम्ही सांगतो. वाट बघावी लागेल, थोडासा वेळ होईल देवा, पण मंदिर बांधणार तर त्याच भूमीमध्ये बांधणार, शपथ घेतली होती. सपना ये पूरा करके रहेंगे हमने मन में ठाना, जे स्वप्न बघितलं ते स्वप्न आज पूर्णत्वात उतरलं, बरोबर आहे की नाही. हर हद को हम पार करेंगे देखेगा ये जमाना. बऱ्याच लोकांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अनेक अडचणी आणण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या राम भक्ताने त्या अडचणीला मानलं नाही. त्या अडचणीवर मात करून त्या शत्रूशी लढा देऊन आमचे राम भक्त पुढे गेले. जब तक मंदिर बने न तेरा चैन से ना बैठेंगे. नाही बसले बाबा, एक दिवस सुद्धा आमचे राम भक्त शांत बसले नाही. गोली खंजर कुछ भी चले हम सीने पर ले लेंगे. देवा, अरे तुझं राम मंदिर बांधण्याकरता आमच्या छातीवर कुणी गोळ्या जरी झाडल्या ना, आमच्यावर कुणी वार जरी केले ना देवा, तर तुझ्यासाठी आम्ही वार हसत हसत सहन करू. देवा, आमच्या जीवापेक्षा सुद्धा प्रिय जर जगात काय असेल तर राम मंदिर आहे. भगवंता तू आहेस, एवढं जीवापाड प्रेम करणारी मंडळी होती महाराज. हम तेरे हैं दीवाने, आए जलवा दिखाने, मिटने न देंगे तेरा नाम, बनाएंगे क्या बात. पूर्वीचे म्हणायचे मंदिर बांधणार तर अयोध्या नगरीतच बांधणार. आता आपल्याला बनाएंगे मंदिर म्हणायची गरज नाही. बन गया है मंदिर, है की नाही. आता भगवंताच्या दरबारात जा, प्रभू रामचंद्रांच्या चरणावर मस्तक ठेवा, प्रभू रामचंद्राला म्हणा, देवा अहो तुमच्या कृपेनं या वानर सैन्यानं करून दाखवलं जे स्वप्न पाठीमागच्या कारसेवकांनी बघितलं होतं ना देवा, ते स्वप्न आज सत्यात उतरलं रे. आमचं स्वप्न खऱ्या अर्थानं आज पूर्ण झालं. म्हणा देवाला, बन गया है मंदिर, मंदिर बनलं. कसम तुम्हारी राम. आणि अजूनही देवा, आता फक्त अयोध्या झालंय,
अजून बऱ्याच ठिकाणी भगवंताचे मंदिर उभं टाकायचे आहेत. गावागावात राम मंदिर होणार आहे. बरोबर आहे की नाही? माझा प्रभू रामचंद्र घराघरापर्यंत पोचणार आहे. त्यामुळे स्वप्न पूर्णत्वात उतरण्याचं काम सर्वांनी केलंय. एकदा सर्वांसाठी पुन्हा टाळी वाजली पाहिजे हो प्रेमानं. मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादा से होंगे काम हम है दीवाने राम के. राम जी की टोली चली बोले बजरंग बली भक्त अयोध्या धाम के. राम जी का मंदिर बने खुशियों की दीप जले होंगे नहीं नाकाम बनाएंगे बन गया है कसम तुम्हारी राम मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादा से होंगे काम. माझ्या प्रभू रामचंद्राने सुद्धा कधी मर्यादेचं उल्लंघन केलं नाही. मर्यादा राखली. एक वचनी एक बाणी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहेत. आणि त्यांचं मंदिर सुद्धा मर्यादेतच झालं बरं का. मर्यादा राखून कोणताही हिंसाचार नाही, कुण्याही धर्मावर अन्याय अत्याचार नाही, कुठलाही रक्तपात नाही. लोकांना वाटत होतं मंदिर होताना दंगल होती का काय, रक्तपात होतो का काय, नाही झालं हो. मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादा से होंगे काम हम है दीवाने राम के. अरे किती मर्यादित केलं. कुठलीही हिंसा झाली नाही. अतिशय शांतता प्रिय मार्गानं माझ्या भगवंताचं मंदिर तिथं उभं टाकले. आणि मंदिर इतकं सुंदर आहे मायबाप. आता आज प्राणप्रतिष्ठा होणार आहे, कलशारोहण सोहळा होणार आहे. आणि आजपासून मंदिर सकळ भारतवासियांसाठी दर्शनासाठी खुलं केलं जाणार आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, वेळात वेळ काढा. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, 15 दिवसानं, महिन्यानं, 2 महिन्यानं, 3 महिन्यानं कधीतरी सहकुटुंब सहपरिवार अयोध्या नगरीमध्ये जा आणि माझ्या भगवंताला डोळे भरून पहा बरं का. हा योग पुन्हा जीवनात प्राप्त होणार. जोपर्यंत देहात प्राण आहे तोपर्यंत एकदा तरी अयोध्या नगरीला जाऊन भगवंताचं दर्शन घेऊन या. आज खऱ्या अर्थानं रामराज्य आलं असं वाटतंय बघा. झाले रामराज काय कमी आता. काय उणे आम्हाशी धरणी धरे पीक गाई उळल्या म्हैशी. आणि मला विश्वास आहे बाबा, मला खात्री आहे, जो काही महाराष्ट्रावर किंवा भारत देशामध्ये दुष्काळ आहे, जे संकट आहेत, शेतकरी त्रस्त आहे, बऱ्याच लोक उदास आहेत, माझी निश्चित खात्री आहे एकदा माझ्या प्रभू रामचंद्राला सिंहासनावर विराजमान होऊ द्या, एकदा माझ्या भगवंताचा कलशारोहण सोहळा पार पडू द्या, माझा भगवान प्रभू रामचंद्र सगळ्यांना सुखी केल्याशिवाय राहणार नाही. निश्चित माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे. आणि मग मात्र आपण सुद्धा म्हणू झाले रामराज्य काय उणे आम्हाशी धरणी धरी पिके गायी ओढल्या म्हैशी. मग बघा रामराज्य होणं साहजिक आहे, ते झालंय, आता कार्य पूर्णत्वाला गेलंय. पण खरं सांगू का, देवानं कृपा आपल्यावर करावी, प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद निरंतर आपल्या पाठीशी राहावा असं जर वाटत असेल तर माझ्या भगवंताचं नाम कंठामध्ये धारण करून नित्य नेमानं त्याचं भजन करावं लागेल. बरोबर आहे की नाही. प्रभू रामचंद्राची कृपा होते कुणावर, ज्याच्या कंठात त्याचं नाम आहे त्याच्यावर. निरंतर माझ्या प्रभू रामचंद्रांचं ज्यांनी ज्यांनी चिंतन केलं, भजन केलं, श्रवण केलं, त्या त्या भक्ताचा उद्धार माझ्या प्रभू रामचंद्राने केला. त्याला पुरावा आहे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणे. अरे भिल्ल समाजात जन्माला आलेली शबरी माता, त्या शबरीनं सुद्धा लहानपणापासून वयोवृद्धावस्थेपर्यंत माझ्या प्रभू रामचंद्रांचा नित्यनेमानं जप केला, स्मरण केलं. परिणाम काय झाला, माझ्या प्रभू रामचंद्रानं भिल्ल समाजात जन्माला आलेल्या शबरीवर सुद्धा कृपा केली. केली का नाही. शबरी के बेरे सुदाम जी के चावल रुचि रुचि भोग लगावे चल विदुरा घर जावे. ऐका नाही, भगवान परमात्म्याने कृपा केली. तुम्हाला खरं सांगू, देव सहजासहजी घरी येत नाही. माझं वाक्य थोडं बारीक आहे का. आपल्याला सवय कशी लागली, आज एकादशी धरली की लगेच उद्या देव यावा वाटतोय. काय देऊ एवढ्या अर्जंट,
नाही नाही नाही, एवढ्या लवकर देव मिळत नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही र, भाजीपाला नाही र. खिशातले पैसे काढले भाजीवाल्याला दिले आणि भाजीची पेंडी खरेदी केली असं देव मिळत नाही. तो देव मिळवण्याकरता आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण देवासाठी खर्च करावा लागतो. त्याच्यासाठी समर्पण जीवनात लागतं, त्याग लागतो. आम्हाला बसून खायची सवय लागली का नाही. काही काही लोक कामाला सुद्धा जाईनात, नाव लावून पगारी उचलायला येतात. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, माय पुरुष मंडळी, कुणाचा आक्रत खाऊ नका बघा, कधी पचत नाही. कष्टाचा पैसा जसा टिकून राहतो, लक्ष्मीच्या रूपानं राहतो, तसं लांड्याला बाड्या केलेला पैसा राहत नाही. लोकांचं लुटलेलं गबाळ कधी कायम टिकत नाही. ते घरात येतानाच संकट सोबत घेऊन येतं आणि त्या घरातल्या माणसाला सुख लागू देत नाही. बरं, म्हणून मी सुद्धा बाबा, मी सुद्धा कीर्तन 2 तास म्हणजे 2 तासच करतो. होय होय होय, आकृत कोणाचं खात नाही. उद्या लोकांनी म्हणाय नको तासभरच केलं गबाळ हाणलं. उलट माझं माप जरा ढळतं असते आणि लोक बी लय गुणाचे आहेत महाराज. बिचाऱ्यानं अर्धा तास जास्त केले म्हणून थोडं माप ढळतं टाकते. आशीर्वादाचं, बरं आशीर्वादाचं. म्हणून सेवा भाव अंतकरणात ठेवा. कशी सेवा करायची? शबरी मातेनं प्रभू रामचंद्राची केली तशी. किती वाट बघितली होती बघा. शबरी मातेनं लहानपणापासून म्हातारपणापर्यंत वाट बघितली होती आणि दररोज रानात जायची. गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या अनेक वेगवेगळी रानावनातली फुलं तोडून आणायची. सुंदर अंगण सजवायची, रांगोळ्या काढायची, पंत्या लावायची, गवताची शेज म्हणजे शय्या बसायला तयार करायची. माझा प्रभू रामचंद्र ज्या वेळेला येईल ना, त्यावेळेला याच आसनावर माझा देव बसेल. दररोज स्वप्न बघायचे. दररोज ज्या रस्त्यानं देव येणार होता त्या रस्त्यानं फुलाच्या पाकळ्या टाकायची आणि दररोज धूप दीप अगरबत्ती असं ताट सजवायची आणि रस्त्याकडे डोळे लावायची. एक ना एक दिवस माझा देव येईल. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे ज्या दिवशी माझा भगवान परमात्मा माझ्या आश्रमात येईल ना, त्या दिवशी माझ्या हाताने माझ्या प्रभू रामचंद्राला ही बोरणी खाऊ घालेल. आएंगे जगर बुराए तो आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, मेरे प्यारे नैनों का दर्शन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, उनके कुटियों का पावन होगा. दररोज वाट बघायची. दररोज वनातून बोरा आणायची, भगवंताची वाट बघायची. देवाची वाट बघावी लागते. बरं, एक दिवसात देव मिळत नाही. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभानी लक्ष्मी वल्लभ. नित्य नेमानं सेवा करावी लागेल. शबरीनं नित्य नेमानं सेवा केली. बगिया में जाके मैं तो कलियां चुन लाऊंगी, हार बनाऊंगी, गले पहनाऊंगी. गळ्यात माझ्या देवाचा हार घालेल. पूजा की थाली में चंदन होगा,
आणि सरते शेवटी माझ्या प्रभू रामचंद्राने शबरीची भक्ती बघितली आणि शबरी मातेच्या घरी देव चालून गेला. सुखे येतो घरा नारायण, देव चालून आला. म्हणून सेवा करा. जसं शबरी मातेनं माझ्या प्रभू रामचंद्राची वाट बघितली, नित्यनेमानं सेवा केली, स्मरण केलं, नामस्मरण केलं, चिंतन केलं, तसं चिंतन जर आपल्या जीवनात झालं तर निश्चित एक दिवस प्रभू रामचंद्र भगवान आपल्या घरी आल्याशिवाय राहणार. निश्चित माझा देव घरी येईल बाबा. पण आम्हाला चिंतन करावं वाटत नाही, आम्हाला भगवंताचं भजन करावं वाटत नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ. इतर बडबड भरपूर लोक करतात, पण देवासाठी आणि धर्मासाठी वेळ द्यायला लोकांकडे वेळ नाही, भजनासाठी वेळ द्यायला नाही. महिला मंडळ, स्वयंपाक करताना जर शेजारची बाई घरी आली तर अर्धा तास गप्पा मारत्याल, बरोबर आहे का? भाकर करपून गेली तरी हरकत, भाकरीकडे लक्ष नाही. भाजी आटून गेली तरी हरकत, काही घेणं देणं नाही, गप्पा मारत्यात, बरोबर आहे की नाही? मग संसारातल्या गोष्टी आपण एकमेकांशी संवादातून व्यक्त करतो, तेवढाच वेळ जर माझ्या भगवंताच्या सेवेसाठी दिला तर का जीवनाचं कल्याण होणार नाही, बरोबर आहे की नाही? जरा देवाचं भजन करी जा. चालताना, बोलताना, बसताना, उठताना देवाचं चिंतन करा. प्रभू रामचंद्र प्राप्त होतील. पुरुष मंडळी, आपण सुद्धा बरं शेतात जर गेलो आणि शेतातलं काम करायलो का नाही, म्हणीत जा, देवाचं चिंतन करीत जा, एखादं भावगीत म्हणत जा, गवळण म्हणीत जा, हरिपाठ म्हणीत जा, काकडा म्हणीत जा. आपल्या शेतात जर माळवा असेल तर ते माळवं तोडत असताना गवारीच्या शेंगा असतील, वांगे असतील, टमाटे असतील, ते तोडताना देवाचं भजन करा. सावताबाबाचं भजन आठवून भजन करा ना. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई, काय हरकत आहे म्हणायला? पण तिथं भजन आठवत नाही लोकांना. तिथं हळूच म्हणतोय, माळ्याच्या मळ्यामध्ये कोण उभी तुझी आजी, आहे की नाही? नको ती बडबड लोक करतील, पण देवाचं भजन करीत नाहीत. महिला मंडळ सुद्धा घरात बडबड करतात, देवाचं भजन करत नाहीत. काय सांगू तुम्हाला हो, सकाळी उठून साडा मी टाकला, रांगोळ्या मी काढल्या हो, ती भांड्याचा ढिगारा मी घासला, 2 बकीट धुणं मी धुलं. मी नाही, ती म्हणायची, तू म्हणशाल मी. लेकरांना पाणी मी तापवलं, त्यांना आंघोळ्या सुद्धा मी घातल्या व मी घातल्या. आता स्वयंपाक सुद्धा मलाच करावं लागतंय. ह्यांना तेवढं भूक लागली की येऊन बसायचं कळतंय ग. अशी भाकर टाकती तव्यावर. मला सांगा, एवढ्या प्रेमानं भाकर तव्यावर टाकल्यावर खाणाऱ्याला किती गोड लागत असेल, आहे की नाही? जरा स्वयंपाक करताना तरी देवाचं भजन करी जा. हे मी सांगत नाही, माझ्या जगद्गुरु तुकोबाराई सांगतायत अभंगाच्या दुसऱ्या. राम वेणू वेळा सांगतात, राम वेळोवेळा वेळोवेळा भगवंताचं भजन करा. आम्ही गाऊ ओविये
दळिता कांडिता जेविता गे बाई. पूर्वीच्या महिला मंडळ जात्यावर दळायच्या. इकडे लक्ष द्या, अजून थोडा वेळ आहे तिकडं. पूर्वीच्या माता माऊल्या जात्यावर दळायच्या, जात्यावर. आता जातेच नाहीत घरात. किती लोकांच्या घरात जाते हातवर करा? नाही, मोजक्याच लोकांच्या घरात जाते आहे की नाही. हा, काही लोकांच्या घरात आहेत पण दळण दळीत नाहीत. आता उग त्या असावं म्हणून ठुलंय. काय त्याचं नाव बी भयानक आहे, जात. त्याच्या बोकांडे अख्खं घर जरी पडलं तर ती हालत नाही. त्याचं नाव काय? जात. तर कुठं जाईल ते? नाव बी भयानक आहे तो. आता भाजी वाढण्यासाठी काय वापरते? आता ती कुठं तर पळते का बरं? तिचं नाव पळी. आता कसे पडले देव जाणं. जात्यावर पूर्वी ओव्या गायल्या जायच्या, आता जात तर गेलंच. आता महिला मंडळ दळत नाहीत. मला वाटतंय 100 पैकी 90% बऱ्याच गावात पुरुष मंडळी दळायला जातात का नाही? मोठाला डबा खांद्यावर, गावचा पाटील असो, सावकार असो, पुढारी असो, यात हातराचा चाळ असा धरून असो. पाटील कुठं आहे? दळायचा. दळण दळायला पाटील. पूर्वीच्या गिरण्या बी लई हळवाक होत्या जुन्या, आता बऱ्या तर आहेत. पण पूर्वीच्या गिरण्या भयानक. गिरणीत जातानाची एवढी तुराटी घेऊन जावी लागायची, काटकुळी. बरोबर आहे का? हे मोठी गिरणी. सावकार जरा सावळा होता. गिरणीत जायचं, ती काटकुळीनं खालून असं हलवायचं आणि वरून मारायचं आणि मग खाली पडायचं. अशी गिरण्या होत्या. काळा सावकार 10 मिनिटात पांढरा होऊन बाहेर यायचं पूर्वी दळायला, आहे की नाही. जात्यावर ओव्या गात असताना माता माऊल्या गोड ओव्या गायच्या. आता ओव्याही नाहीत आणि आताच्या ओव्या सुद्धा बदलल्या जवळजवळ पुढच्या. काही काही लोकांच्या ओव्या अजूनही चालू आहेत पण पूर्वीसारख्या गोड नाहीत. आंब्याचा गरस पाणी टाकून केला नाश, माझ्या ठकीला गनुरा मिळाला गांजा खस. आताच्या ओव्या. आता अशा ओव्या असल्यावर नवरा मिळेल कसा? मला का सांगायचं आहे? दळिता दळण दळताना भगवंताचं भजन करायचं. कांडिता पूर्व कांडायच्या, कांडताना देवाचं भजन करायचं. दळिता कांडिता जीविता गे माय, नाम घेता ग्रासोगाशी तो नर जीवनी उपवाशी. भगवंताचं भजन करायच्या. आणि तसंच भजन आपल्या जीवनामध्ये जर आपण केलं तर निश्चित आपल्या सुद्धा जीवनाचं सार्थक होईल. म्हणून एकदा प्रेमानं सगळ्यांनी, हे बघा, या कार्यासाठी सगळ्यांचा मुलाचं सहकार्य आहे. कुण्या एका धर्माचं एका पंथाचं नाही. हे बघा, आपला धर्म इतका प्रिय आहे, इतका सहिष्णुतावादी आहे, जो सगळ्यांना सामावून घेतो. बरोबर आहे की नाही? आणि आपल्या या राम कार्यासाठी, गावातल्या या कार्यासाठी मी असं ऐकलंय की आपल्या गावातल्या मुस्लिम बांधवांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. अनेकता में एकता, भारत की विशेषता. एकमेकाच्या आनंदामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, एकमेकाला आपण घेऊन चाललं पाहिजे. ही धर्माची शिकवण आहे. द्वैत भाव माझा धर्म शिकवत नाही. त्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. एकदा प्रेमानं माझ्या प्रभू रामचंद्रांचं गोड भजन आपण गाऊ. सगळ्यांनी हात वर करा. आता काही क्षण कमी आहेत, त्या क्षणाची आपण वाट बघतोय. प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. नामाच्या घोषामध्ये आपल्याला भगवंताचं स्वागत करायचं आहे. टाळी वाजून प्रेमानं भजन करायचं आहे. रघुपती राघव, टाळी वाजवा. राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव. मोठ्या आवाजात म्हणा महिला मंडळ. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम,
बोलो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा वा 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 महिला मंडळ थांबा 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 एकदा पुरुष मंडळींनी टाळी वाजवून सगळ्यांनी म्हणायचं बरं का आता आवाज ऐकला महिला मंडळाचा आता ऐकू तुमचा हा सगळ्या पुरुषांनी म्हणायचं रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम जरा जरा अजून थोडा थोडा पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम वा वा मला वाटतं या गावात पुरुष मंडळीपेक्षा महिला मंडळाचा आवाज जास्त आहे अरे आवाज कुणाचा लोक महिला मंडळाचा म्हणाले तुमचा आवाज आहे का छान छान आता सगळ्यांनी प्रेमानं टाळी वाजवून म्हणायचं रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन भगवान परमात्म्याचं आगमन काही वेळात होणार आहे असंच निरंतर देवाचं भजन करीत जा भगवंताचं चिंतन करीत जा भजन आवडीचं असावं भजन प्रेमाचं असावं थोडा वेळ भजन करावं पण चांगलं करावं काही लोक अजून बी नीट भजन करण्यात गेले होते माहिती तिथल्या तिथेच तोंड हलाले एवढं उदास भजन नसावं बघा भांडताना कसं भांडतात का ग असं वरच्या पट्टीत असतंय का तसं देवाचं भजन कधीतरी करायचं वरच्या पट्टीत काही काही जण उदास असते राम राम सुद्धा नीट करीत नाहीत राम राम असं वाटतं आठवड्यात मरतंय का काय प्रसन्न राहत जा थोडं भजन करीत जा पण आनंदानं करीत जा बघा हं टाळी वाजून भजन करीत जा आता बरोबर 12:17 झाले बरोबर अजून 5-7 मिनटं आपल्याकडे शिल्लक आहेत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भगवंताचं निरंतर भजन केल्यानं अनेकांचा उद्धार झाला मला एक वाक्य तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे देवावर किती प्रेम करावं ऐका स्वतःच्या संसारापेक्षा जास्त स्वतःच्या मुलाबाळापेक्षा जास्त एवढंच नाही स्वतःच्या देहापेक्षा जास्त अजून पुढे ऐका एवढंच नाही तर स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम आपण ज्या दिवशी देवावर करू त्या दिवशी माझ्या देवाची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय बरोबर आहे की नाही एवढं प्रेम देवावर करावं लागतं संसारातली माया बाजूला काढावी लागते संकल्पावी माया संसाराची थोडं बाजूला काढावं लागतं हे बघा एक प्रसंग आहे रामायणातला छोटा ऐका ज्या वेळेला कुंभकर्ण रणांगणामध्ये आला प्रभू रामचंद्रासोबत लढायला युद्ध करायला आता कुंभकर्ण किती मोठा होता मी तुम्हाला सांगायची गरज नाही बरोबर आहे की नाही कुणी रामायण ऐकलं असेल कुणी वाचलं असेल त्यांना चांगलं माहित आहे कुंभकर्ण जन्माला आला होता मन आपण मनच म्हणायचं आपण बघायला नव्हतो आहे की नाही आणि कुंभकर्ण जन्माला आल्यानंतर त्याला बघायला हजारो बाया गेल्या होत्या म्हण ती वाटीन सुटवाडा घेऊन माय आणि त्या बाबानं जेवढ्या बाया बघायला आल्या होत्या
तेवढ्या बाया एकाच घासात खाल्लं होतं म्हण. आता किती बारका असेल बरं ते. म्हणून मी नेहमी पायाला हात लावून सांगतो, माय कुणाच्याही घरी लेकरू जन्माला आलं की लगेच वाटीन सुटवडा घेऊन जात जाऊ नका. आधी खिडकीतून बघत जा कुणाला गिळतंय का. नाही कुणाच्या पोटी कुंभकर्ण येईल सांगता येत नाही. जपून राहत जा जरा, जपून. हा कुंभकर्ण जर समुद्रात उभा टाकला तर पाणी बेंबीला लागत होतं म्हण, आणि टोप आकाशाला घासत होता. एवढा भयानक शरीर त्याच्या पुढे जाऊन अजून सांगतो. कुंभकर्ण जर झोपला तर 6-6 महिने झोपायचा, आणि उठला की एकच दिवस उठायचा, पण 6 महिन्याचं खात होतं मन. माय किती बारका असेल बघा. आता याच्याही पुढे जाऊन अजून नवल सांगतो. कुंभकर्णानं जर श्वास घेतला असं नाकानं, तर त्याच्या नाकात म्हशी, बैल, घोडे, हत्ती असे फडफड फडफड फड मध्ये जायचे, आणि फडफड फडफड फड बाहेर यायचे नाकात. बरं का, इशित नाही. एवढं मोठं कुंभकर्ण, आणि त्याच्या नाकातली केस कापाय एक वारीक होतं म्हण तवा. आता लोक म्हणतील, महाराज जे नाक बैल वडतंय, म्हशी वडतंय, ती वारकाला वडीत नसल का. शंका आहे ना. पण शास्त्र सांगतं प्राण्यामध्ये कोल्हा हुशार आहे, पक्षामध्ये कावळा हुशार आहे, आणि माणसामध्ये वारीक हुशार आहे असं म्हणतात. बरं त्यानं डोकं लावलं, त्याला माहित होतं मला मध्ये वडतंय म्हणून. त्यानं कमराला सोल बांधलं होतं आणि मागं खांबाला आळपिलं होतं. वडलं की तिथंच फडफड फडफड तटायचं, आणि परत माघारी ढकलून म्हणून त्याच्याच नाकातल्या केसाला एक आडा घेतलं होतं. कुंभकर्ण आहे का नाही डोकेबाज. वडलं तरी तिथंच आणि ढकललं तरी डोकं लावलं. पण त्या नाकातले केस कापायचा जी चिमटा होता, त्या चिमट्यानं केस कापायल्यावर त्यानं असं ओढलं, गेला चिमटामध्ये. आता रिकामं उभारून काय काकडा म्हणतोय होय. वारकानं विचार केला, मेलो तर मेलो, आपला हातावरचं पोट आहे, प्राण गेला तरी चालेल, पण चिमटा माघारी आणल्याशिवाय परत जायचं. त्यानं सोडलं, सोलन निघालं मधी नाकात त्या केसाला धरून. ही निम्या नाकात आलंय तर मधून एक माणूस मैसन रिडकू घेऊन बाहेर आला. ह्या दोघाची पडली गाठ, जे हरी जे हरी नाकात. बरं त्या मधल्यानं म्हणलं, कुठं र. अरे चिमटा ओढलंय रे. म्हणला चिमटा. मग कशाला चाललाय. शोधून आणतो म्हणला हुडकून. चल बाबा माघारी चल म्हणला. का र. गेल साली मैस वडलं होतं, आमदा सापडले म्हणला. तुझा एवढा एवढा चिमटा कवा सापडा. मला का सांगायचं. एवढा मोठा कुंभकर्ण तो रणांगणामध्ये आला, आणि वानरांना पायानं असं चिरडू लागला. काय वानर सेना होती हो. वानरांचं प्रेम स्वतःवर नव्हतं, स्वतःच्या जीवावर नव्हतं, प्रभू रामचंद्रावर होतं. मला हे सांगायचं आहे. त्या वानरापैकी एक वानर होता ज्याच्या शरीराचा चंदनासारखा सुगंध सुटायचा. तो गंधमादन त्याचं नाव होतं. कुंभकर्णानं त्याला हातात असं उचललं आणि जोरात दाबलं. कानातून नाकातून रक्ताच्या धारा गंधमादनाच्या आल्या, आणि कुंभकर्णानं त्याच्याकडे बघून बोलायला लागला, का रे अजूनही तुला जीवदान मी देऊ शकतो, फक्त एकदा तू म्हण मी रावणाच आहे. काय म्हण. तू फक्त एकदा म्हण मी रावणाच आहे, मी तुला जिवंत सोडतो. गंधमादन गालात हसला. ऐका, कानातून रक्त वाहत आहे, नाकातून रक्त वाहत आहे, प्राण कंठाला आलेत, तरी गंधमादन म्हणतोय, ए कुंभकर्णा तुला काय वाटलं. मरणाच्या भीतीनं मी रामाचा पक्ष सोडून रावणाकडे येईन. नाही, ऐक कुंभकर्णा, मी कालही रामाचा होतो, आजही रामाचा आहे, आणि मरण आलं तरी रामाचाच राहील. एवढं प्रेम रामावर करावं लागतं. आणि या कारसेवकांनी, रामभक्तांनी एवढं प्रेम रामावर केलं होतं म्हणून आज राम मंदिर अयोध्येत उभं टाकलंय. सहजासहजी उभं टाकलं नाही बरं. म्हणून त्या कारसेवकांचं मोठं योगदान आहे. आणि तसंच योगदान याच्या पुढेही भविष्यात कधी पडलं तर आपण आपल्या राम कार्यासाठी उपस्थित राहायचं आहे. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम आपण प्रभू रामचंद्रावर करायचं आहे. आणि असं जर केलं ना आपण, स्वप्नीही दुःख, आपल्या स्वप्नात सुद्धा दुःख बघायला मिळणार नाही. न देखवे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. कळी काळाला सुद्धा भीती निर्माण करणारं माझ्या भगवंताचं नाम आहे की नाही. म्हणून त्या नामाचं अखंड चिंतन आपल्याला रात्रंदिवस करायचं आहे. सियावर रामचंद्र भगवान की, सियावर रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, पवन सुत हनुमान की. जय श्री राम, जय श्री राम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157
आता एकदा प्रेमानं भजन करा, हातानं टाळी आणि मुखानं नाम घेऊन वारकरी संप्रदायानुसार भजन होईल. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राधे श्याम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम राम राधे श्याम 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 सीता राम विठोबार खुमाई राम ताली वाजवा ताली विठोबार खुमाई हरे जय 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 विठोबार खुमाई विठोबार खुमाई हरे जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई बस आपल्या जीवनातलं सगळ्यात मोठं स्वप्न आज पूर्ण झालं. आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्यांच्या हस्ते आता काही क्षणापूर्वी आपण बघितलं, त्यांच्या हस्ते पूजन झालं आणि तुम्ही आम्ही सगळे भारतवासी याचे साक्षीदार आहोत. आपण सर्वांनी ज्या क्षणाला पुष्पवृष्टी तिथं झाली अयोध्या नगरीत, त्याच क्षणाला आपण इथं केली. याचा अर्थ आपला जो अंतकरणातला शुद्ध भाव आहे तो अयोध्या नगरीपर्यंत पोहोचलाय. बरोबर आहे की नाही? आपला सुद्धा भाव तिथपर्यंत पोहोचला आणि सगळ्यांचं स्वप्न पूर्णत्वाला गेलं. फक्त एक विनंती आहे माझी, इथून पुढं या रामप्रभूची सेवा निरंतर आपल्या जीवनात घडली पाहिजे. माझ्या रामाची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक भक्तांकडून घडली पाहिजे, एवढीच मी सुद्धा अपेक्षा सर्वांच्या चरणी करतो. आता जाता मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी एक विनंती करतो. हे देवा, हे प्रभू रामचंद्रा, आम्ही तुझे सगळे भक्त आहोत, तुझे दास आहोत. देवा, आमच्या जीवनात काही दुःख असेल, संकट असतील, देवा त्या संकट ते दुःख तुम्ही दूर करावे. आमच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान प्राप्त व्हावं. आणि भगवंता, निरंतर तुमची कृपा या आपसिंगा नगरीमधल्या या सर्व भाविकांवर तर असावीच, पण संबंध भारत देशामधले जे तुझे भक्त आहेत ना देवा, त्या सर्वांवर तुझी कृपा दृष्टी निरंतर राहावी.
एवढीच प्रार्थना आपण प्रभू रामचंद्रांच्या करू, चरणी करू. आणि जसं तुम्ही सर्वजण एकत्रित येऊन हा भव्य दिव्य सोहळा आजही साजरा केला, तसं धार्मिक कार्य असेल, सामाजिक कार्य असेल, ते सामाजिक कार्य भविष्यामध्ये सुद्धा तुमच्या हातून निरंतर घडत राहो हीच विनंती मी तुमच्या सर्वांच्या चरणी करतो, भगवंताच्या चरणी करतो. आणि सेवेला पूर्णविराम. जगद्गुरु तुकोबाराय शेवटी जाता जाता म्हणतायत, तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. आज प्रभू रामचंद्रानं आपलं आत्मसुख तुम्हा आम्हाला प्रदान केलंय. बरोबर आहे की नाही? मूर्तिमंत सुखाचा पुतळा देव आहे. देवाच्या चरणावर मस्तक ठेवलं की देव सुख देतो. त्याची अनुभूती तुम्हा आम्हाला आजपासून मिळणार आहे. प्रभू रामचंद्रांच्या चरणावर नतमस्तक व्हा, अंतकरणापासून भगवंताच्या चरणी लीन व्हा. माझा प्रभू रामचंद्र सर्वांना सुखी केल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. आणि एकदा का देवानं सुख दिलं तया गर्भवासी येणे जाणे खुंटले. पुन्हा जन्ममरणाचं दुःख तुम्हा आम्हाला भोगायची गरज नाही. माझ्या भगवंतानं आपल्याला जवळ केलंय. बस एवढंच जाता जाता मी सर्वांच्या चरणी विनवणी करतो. अजूनही वेळ गेली नाही. सर्वांनी अंतकरणापासून देवाची शरणागती स्वीकारा. देवाचं वचन आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण या लागी शरणागता शरण मी चेकू. जो देवाला शरण जातो ना त्याचं जन्म मरण चुकवण्याचं काम माझा देव करतो. म्हणून सर्वांनी भगवंताला शरण जा एवढीच प्रार्थना करतो. आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली